नमस्कार. आज आपण इयत्ता 11वी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण 4 कंपनी स्थापनेसंबंधित दस्तऐवज अतिशय महत्त्वाचं प्रकरण. कंपनी स्थापना करायची किंवा कंपनी चालवायची आहे. कंपनीची सुरुवात करायची, कंपनीची नोंदणी करायची आहे. नोंदणी अधिकाऱ्याकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळवायचे. अशा वेळेस कंपनीचे जे महत्त्वाचे दस्तऐवज आहेत त्या दस्तऐवजांविषयी जाणून घेणार आहोत. तर यामध्ये आपण घटनापत्रक, नियमावली, माहितीपत्रक आणि यातील फरक अभ्यासणार आहोत. पहा, कंपनीच्या नोंदणीवेळी कंपनी नोंदणीसाठी घटनापत्रक आणि नियमावली हे नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावे लागतात. हे आपण मागच्या चॅप्टरमध्ये किंवा प्रकरणामध्ये पाहिलं. मग सार्वजनिक कंपनीने भांडवल उभारणीसाठी जनतेला भाग, कर्जरोखे इत्यादी खरेदीसाठी जे आवाहन केलेले असते त्यालाच माहितीपत्रक असे म्हणतात. म्हणजे एक प्रकारे कंपनीची माहिती दिलेली असते. माहितीपत्रक म्हणजे एक प्रकारचं पॅम्पलेटच असतं, एक छोटी पुस्तिका असते. याच्यामध्ये कंपनीविषयी सर्व माहिती असते आणि जनतेला सांगितलेलं असतं की अशी अशी आमची कंपनी आहे, आमचे असे असे भाग, कर्जरोखे किंवा इत्यादी बंधपत्रे, म्युच्युअल फंड हे आम्ही विकायला काढलेले आहे, तर तुम्ही ते खरेदी करा असं त्यांना आवाहन केलेलं असतं. त्यालाच म्हणायचं माहितीपत्रक. मग या 3 महत्त्वाच्या दस्तऐवजांबद्दल म्हणजे कागदपत्रांबद्दल, दस्तऐवज म्हणजेच काय, कागदपत्र. मग या कागदपत्रांबद्दल आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. पहिल्यांदा पाहूयात घटनापत्रक. हा कंपनीचा प्राथमिक दस्तऐवज आहे, कारण हे ज्या कंपनीसाठी तयार केले जाते त्या कंपनीचा उद्देश दर्शवते. लक्षात घ्या, घटनापत्रक कशासाठी आहे तर कंपनीच्या उद्दिष्टांसाठी. ह्याच्यामध्ये स्पष्टपणे कंपनीची उद्दिष्टे नमूद केलेली असतात. कंपनीची कक्षा म्हणजे कंपनी काय काम करणार आहे हे निश्चित करणारं कागदपत्र म्हणजेच घटनापत्रक. मग पाहूयात घटनापत्रकाच्या व्याख्या. पहा, कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 56 नुसार घटनापत्रकाची व्याख्या. घटनापत्रक म्हणजे कंपनीने मूलतः तयार केलेल्या किंवा वेळोवेळी या कायद्यानुसार किंवा पूर्वीच्या कायद्यानुसार बदल करण्यात आलेला दस्तऐवज. इथं महत्त्वाचे काय, मूलतः तयार केलेला एक दस्तऐवज. वरील व्याख्येनुसार घटनापत्रक हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे आणि प्रत्येक कंपनीद्वारे कंपनी कायदा 2013च्या तरतुदीनुसार हा तयार केला गेला पाहिजे. दुसरी सोपी व्याख्या पहा, लॉर्ड कॅरन्स काय म्हणतात. घटनापत्रक म्हणजे कंपनीची अशी सनद ज्यामध्ये कंपनीचे अधिकार आणि मर्यादा निश्चित केलेल्या असतात. म्हणजेच काय, वरील व्याख्येनुसार घटनापत्रक हे कंपनीची घटना किंवा सनद आहे ज्यामध्ये कंपनीचे अधिकार आणि उद्देश नमूद केलेले असतात. थोडक्यात तुम्ही लक्षात काय घ्यायचं आहे, कंपनीची सनद, जसं देशासाठी भारतीय संविधान आहे, देश कसा चालणार, देशातल्या नागरिकांना कोणते अधिकार आहेत, कुठल्या त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं तर त्यांना कुठल्या शिक्षा आहेत, हे जसं संविधानामध्ये लिहिलेलं आहे अगदी तसंच प्रत्येक कंपनीचे अधिकार, मर्यादा हे ज्याच्यामध्ये नोंद केलेल्या असतात ती म्हणजे कंपनीची घटना किंवा सनद म्हणजेच कंपनीचं घटनापत्रक. थोडक्यात काय, कंपनीची कार्यकक्षा, कंपनीचे अधिकार आणि कंपनीचा उद्देश ज्याच्यात नमूद केलेला असतो त्याला म्हणायचं घटनापत्रक. आता पाहूयात घटनापत्रकाची वैशिष्ट्ये. घटनापत्रक हे कंपनीचं प्राथमिक दस्तऐवज आहे, सुरुवातीचा, ज्यामध्ये कंपनीचा हेतू आणि उद्दिष्ट नमूद केलेलं असतं. घटनापत्रकात कंपनी व कंपनीबाह्य व्यक्ती जसे की भागधारक, कर्जरोखेधारक, पुरवठादार, गुंतवणूकदार यामध्ये संबंध स्पष्ट केलेले असतात. घटनापत्रकावरून कंपनी कोणती कृती करू शकते आणि नाही हे समजतं. तिसरं, प्रत्येक कंपनीस घटनापत्रक हे तयारच करावे लागते. कंपनी कायद्यानुसार ते बंधनकारक आहे. कंपनीच्या नोंदणीसाठी नोंदणी प्रमाणपत्र हे नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल करावं लागतं. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य, घटनापत्रक कंपनीचे प्रवर्तक तयार करतात. घटनापत्रकावर सार्वजनिक कंपनीसाठी 7 सभासद तर खाजगी कंपनीसाठी किमान 2 सभासदांच्या सहीची आवश्यकता असते. तर एक व्यक्ती कंपनीसाठी एका सभासदाची गरज असते. बघा, घटनापत्रक कोण तयार करतं, कंपनीचे प्रवर्तक. मग सार्वजनिक कंपनीसाठी 7 सभासद लागतात, खाजगी कंपनीसाठी 2 सभासद लागतात.
तर एक व्यक्ती कंपनीसाठी एका सभासदाची त्याच्यावर सही लागते. जसं मागच्या धड्यात आपण नोंदणीसाठी किती व्यक्ती लागतात हे पाहिलं होतं. सार्वजनिक कंपनी 7 व्यक्ती, खाजगी कंपनी 2 व्यक्ती आणि एक व्यक्ती कंपनी 1 व्यक्ती. प्रत्येक सभासदाने आपण किती भाग खरेदी करणार आहोत हे नोंदवणं, घटनापत्रकात ते लिहिलेलं असणं हे आवश्यक आहे. सभासदाने किमान एक तरी भाग घेणं आवश्यक आहे, तरच तो सभासद आहे. मग घटनापत्रकातील समाविष्ट कलमे कुठली हे महत्त्वाचं आहे. बघा, पहिलं नाव कलम, स्थळ कलम, ह्याच्यामध्ये नोंदणीकृत कार्यालयाचं जे ठिकाण आहे त्याचं कलम असतं. उद्देश कलम, जबाबदारी कलम, भांडवल कलम आणि संघटन कलम. ह्या कलमांविषयी आपण नंतर पाहणार आहोत. बघा, पुढचं वैशिष्ट्य, घटनापत्रक कंपनीचे स्वरूप, उद्देश निश्चित करते, त्यामुळे त्यात बदल करणं सोपं नाही. बदल करता येतो पण त्याला विशिष्ट तरतुदी लागतात आणि थोडे किचकट आहे. कंपनी कायदा 2013च्या तरतुदींबाहेरची कोणतीही बाब घटनापत्रकात समाविष्ट करता येत नाही, कायद्याबाहेर जाता येत नाही. 8वं वैशिष्ट्य, घटनापत्रकाचा आधार धरूनच कंपनी कोणतीही कृती करते. घटनापत्रकात दिलेल्या अधिकाराव्यतिरिक्त कोणतीही कृती अधिकार कक्षेबाहेरची मानली जाते. घटनापत्रक हा सार्वजनिक दस्तऐवज असून जे कोणी कंपनीशी करार करण्यास इच्छुक आहेत त्यांना घटनापत्रकातील तरतुदींची माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर 10वं वैशिष्ट्य, कंपनी कायदा 2013 नुसार घटनापत्रक तयार करताना तक्ता अ, ब, क, ड, ई नमुन्यात कंपनीच्या प्रकारानुसार ते तयार केले गेले पाहिजे. ही होती घटनापत्रकाची वैशिष्ट्य. आता पहा, अतिरिक्त माहितीसाठी घटनापत्रकाचा नमुना. कंपनी कायदा 2013 नुसार घटनापत्रक नमुना हा कंपनीच्या प्रकारांवर अवलंबून असतो. ते प्रकार पुढील प्रमाणे. तक्ता अ, यामध्ये भागाने मर्यादित केलेल्या कंपनीचं घटनापत्रक असतं. तक्ता ब, हमीने मर्यादित केलेल्या कंपनीचं घटनापत्रक असतं. तक्ता क, हमीने मर्यादित म्हणजे भाग भांडवल असलेल्या कंपनीचं घटनापत्रक असतं. तक्ता ड, अमर्यादित कंपनीचे घटनापत्रक असतं म्हणजे भाग भांडवल नसलेल्या. तक्ता ई, अमर्यादित कंपनीचं घटनापत्रक असतं ज्यांचं भाग भांडवल आहे म्हणजे असलेल्या. हे वेगवेगळ्या कंपनीच्या प्रकारानुसार वेगवेगळे तक्ते. कशासाठी? घटनापत्रकासाठी. आता पाहूयात घटनापत्रकातील विविध कलमे आणि तरतुदी. याच्यामध्ये पहिलं पाहूयात नाव कलम. नाव कलमामध्ये काय काय असतं? नावातच सगळे. या कलमामध्ये कंपनीचे नाव नमूद केलेले असते. कंपनी त्याच्या सदस्यांपासून वेगळी एक कायदेशीर संस्था आहे. ते स्थापित करण्यासाठी तिचे स्वतःचं नाव असणं गरजेचं आहे. हे नाव प्रवर्तक ठरतात म्हणजेच कंपनीचं नाव. कंपनीच्या नावाची निवड करताना खालील मुद्दे विचारात घ्यावे लागतात. त्याच्यामध्ये अस्तित्वात असलेल्या कंपनीचं नाव किंवा त्या नावाशी साम्य असलेले नाव कंपनीला घेता येत नाही. नावात असा कोणताही शब्द नसावा की ज्याचा वापर करणं कायद्यानुसार गुन्हा आहे. नाव आणि नावातील शब्द लोकांच्या कोणत्याही समूहाला उद्देशून त्रासदायक नसावा. नाव अनुचित प्रतिबंध कायदा 1950च्या तरतुदींचे उल्लंघन करणारा नसावा. त्याच्यानंतर नाव कोणत्याही नोंदणीकृत ट्रेडमार्क सारखे नसावे. केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा जिल्हा परिषदेसारख्या संस्थांशी संबंध जवळीक दाखविल असे नाव कंपनीला स्वीकारता येत नाही. पहा, इथं त्यांनी तरतुदी दिलेल्या आहेत. म्हणजे इथं पहा, कंपनीचं कोणतं नाव तुम्ही ठरवणार आहे त्यानुसार तिथं कंपनी कायद्यातील तरतुदी सांगितल्यात. म्हणजे भागाने मर्यादित असलेल्या सार्वजनिक कंपन्यांच्या बाबतीत शेवटचा शब्द मर्यादित असावा. जी कंपनी भागाने मर्यादित आहे तिचा शेवटचा शब्द काय पाहिजे? मर्यादित. त्याचप्रमाणे भागाने मर्यादित असलेल्या खाजगी कंपनीने खाजगी मर्यादित लिहिणं असं गरजेचं आहे. त्यासाठी खाली काही उदाहरणं पण दिली आहेत. पण ज्या व्यक्तिगत कंपनी आहेत त्यांनी कंसात एक व्यक्ती कंपनी असं लिहिणं आवश्यक आहे. 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत बघा. भागाने मर्यादित आहेत अशा सार्वजनिक कंपन्या आहेत त्यांनी शेवटी मर्यादित वापरावं, लिमिटेड. जर खाजगी कंपनी असेल तर तिने खाजगी मर्यादित असं वापरावं आणि एक व्यक्ती कंपनी असेल तर तिने कंसात एक व्यक्ती कंपनी असं लिहिणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ टाटा स्टील लिमिटेड बघा, सार्वजनिक कंपनी आहे पण भागाने मर्यादित आहे. पेप्सिको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड खाजगी कंपनी आहे, मर्यादित आहे. प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे खाजगी मर्यादित. नुसतं लिमिटेड म्हणजे ती सार्वजनिक कंपनी आहे.
मर्यादित. स्मार्ट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंसात OPC म्हणजेच एक व्यक्ती कंपनी. कंपनी कायद्यानुसार प्रत्येक कंपनीने आपल्या कामकाजाच्या ठिकाणाबाहेरील तिचे नाव व नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता पेंट करणं किंवा लावणं आवश्यक आहे. मग आता नाव कलमात जर तुम्हाला बदल करायचा असेल, कंपनी आपल्या नावात केव्हाही बदल करू शकते. मग कसा बदल करणार? स्वतःहून तिला बदलायचे. दुसरं, सार्वजनिक कंपनीकडून खाजगी कंपनी किंवा या उलट त्यांच्या रूपांतरणानंतर जर सार्वजनिक कंपनी खाजगीमध्ये गेली किंवा खाजगी कंपनी सार्वजनिक कंपनीमध्ये झाली तर तिचं नाव बदल होतं. त्याचबरोबर अगोदरपासून अस्तित्वात असलेल्या कंपनीच्या नावाप्रमाणे किंवा नोंदणीकृत ट्रेडमार्कप्रमाणे नाव असेल तर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कंपनीच्या सर्वसाधारण सभेत विशेष ठराव मंजूर करून नाव कलमात बदल करता येतो. आता विशेष ठराव म्हणजे काय की जेवढे सभासद उपस्थित आहेत त्या सभेला, सर्वसाधारण सभेला, तर त्यातल्या 75% सभासदांनी हो म्हणून प्रस्ताव म्हणजे मतदान प्रस्तावाच्या बाजूने हो म्हटलं पाहिजे. बघा, 3/4 म्हणजे 3/4 किंवा 75% मतदान हे प्रस्तावाच्या बाजूनं हो म्हणून पडलं पाहिजे. आता त्याच्यानंतर दुसरं, स्थळ कलम. नोंदणीकृत स्थळ कलम. स्थळ म्हणजे जागा. स्थळ कलमामध्ये कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय कोणत्या राज्यात असेल ते नमूद केलेले असावे. प्रत्येक कंपनीला तिच्या स्थापनेपासून 30 दिवसांच्या आत तिचे नोंदणीकृत कार्यालय असणं गरजेचं आहे. म्हणजे मेन ऑफिस, बाकी ब्रँचेस कुठेही असू द्या, पण मुख्य ऑफिस जिथे ते स्थळ कलम. नोंदणीकृत कार्यालय असणं महत्त्वाचं असतं कारण त्यावरून कंपनीचं राष्ट्रीयत्व सिद्ध होतं. म्हणजे जर ती कंपनीचं मेन ऑफिस भारतात असेल तर ती कंपनी भारताची ठरते, म्हणजे कंपनीचं राष्ट्रीयत्व निश्चित होतं. असं स्थान जिथं सर्व संप्रेषण नोटीस इत्यादी पाठवले जातात. असं स्थान जिथं कंपनीची सर्व वैधानिक पुस्तके, नोंदी आणि दस्तऐवज असतात. स्थळ कलमामुळं कोणत्या राज्याच्या न्यायालयात कंपनी इतरांविरुद्ध दावा दाखल करू शकते हे ठरतं. म्हणजे समजा आपल्याला कंपनी विरुद्ध दावा ठोकायचा आहे तर आपण त्या कंपनीचं मेन ऑफिस जिथे आहे तिथे जाऊन दावा ठोकावा लागतो. आलं का लक्षात? आता या स्थळ कलमात म्हणजे कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यात बदल करायचा आहे तर तो होऊ शकतो. कसा? एकाच शहरातील किंवा गावातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे पुण्यातलं पुण्यात बदली करायची आहे तर घटनापत्रकात बदल करण्याची आवश्यकता नाही. एकाच राज्यातील एक गाव किंवा शहर किंवा दुसरे गाव किंवा शहर असेल तर ते बदली करू शकतो. एका राज्यातून दुसऱ्या राज्यातही नोंदणीकृत कार्यालय हलवू शकतो. मग यासाठी ब व क प्रकरणात म्हणजे एका गावातून दुसऱ्या गावात, शहरात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जर नोंदणीकृत कार्यालय हलवायचे तर सर्वसाधारण सभेत विशेष ठराव मंजूर करणं आवश्यक आहे. म्हणजे 75% सभासदांनी हो म्हटलं पाहिजे. त्यानंतर तिसरं कलम, उद्देश कलम. हे कलम कंपनीची निर्मिती कोणत्या उद्दिष्टांसाठी झाली आहे ते दर्शवतं. हे कलम कंपनी कोणते कार्य करू शकते हे सांगतं. या कलमामध्ये ज्या मुख्य उद्दिष्टांसाठी कंपनी स्थापन केली आहे व मुख्य उद्देश साध्य करण्यासाठी कोणती क्रिया करू शकतात याचं वर्णन देखील करतं. कंपनीचे उद्दिष्ट कलम हे सार्वजनिक धोरणाविरुद्ध अवैध किंवा अनैतिक किंवा कंपनी कायदा किंवा दुसऱ्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करणारे नसावे. कंपनी त्याच्या उद्दिष्टांच्या व्याप्तीबाहेर काहीही करू शकत नाही. कंपनी उद्दिष्टांमध्ये नमूद केलेल्या उद्दिष्टांना संयोगजन्य व परिणामी क्रिया करू शकते. एकदा उद्दिष्ट ठरली की ठरती, त्याच्या बाहेर जाता येत नाही. आता संयोगजन्य म्हणजे काय? मुख्य क्रियांशी संबंधित परिणामी क्रिया. म्हणजे समजा एखादं उद्दिष्ट आपण ठरवलं तर कंपनी असा व्यवसाय करणार, मग त्या व्यवसायाशी संबंधित बाकीच्या छोट्या मोठ्या क्रिया, त्याला काय म्हणायचं? संयोगजन्य. कंपनीद्वारे त्याच्या उद्देश व्याप्तीबाहेरील कोणतेही कार्य हे अधिकारबाह्य असेल तर त्याला कायदेशीर मान्यता नसते. एकदा उद्दिष्ट जी तुम्ही सांगितली तीच कंपनीला करावी लागतात. मग अधिकारबाह्य सिद्धांत पहा. अधिकारबाह्य म्हणजे घटनापत्रकाच्या अधिकाराबाहेरचे, घटनापत्रकात जे लिहिलेले आहे त्याच्या बाहेरचं. अधिकारबाह्य सिद्धांत हे असं सांगतं की कंपनीच्या उद्देशाबाहेरची कोणतीही क्रिया असेल त्याला शून्य महत्त्व आहे व सर्व सभासदांनी त्याला जरी मान्यता दिली तरी ती कायदेशीररित्या अप्रभावी आहे, अशी कृती रद्दबातल असते.
अशा प्रकारे कंपनी आपल्या उद्देश कलमामध्ये नमूद न केलेले कोणतेही उद्देश किंवा कार्य करू शकत नाही. जर असं काही केलं, कंपनीने विशिष्ट व्यवसाय करायचा ठरवलाय आणि कंपनी दुसराच व्यवसाय करतीये, म्हणजे कंपनी काय करतीये? अधिकार बाह्य. मग अशा वेळेस या कृतींचा परिणाम काय होतो? अधिकार बाह्य कृतींना शून्य महत्त्व असते. या कृतींसाठी कंपनी कोणावरही किंवा बाहेरील कोणाही कंपनीवर दावा दाखल करू शकत नाही. अशा वेळेस कंपनीला कोणी फसवलं तर कंपनी फसलीच. अशा वेळेस ती न्यायालयात न्याय मागू शकत नाही. दुसरं, कंपनीला अधिकारबाह्य कृतीपासून रोखण्यासाठी व कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कंपनीच्या सभासदांना न्यायालयातून आदेश मिळू शकतो. अंमलबजावणीबाबतचा आदेश म्हणजे काय? कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी न्यायालयीन आदेश. कंपनीचे संचालक वैयक्तिकरित्या कंपनीच्या अधिकारबाह्य कृतीसाठी जबाबदार असतात. अधिकारबाह्य सिद्धांताचा उद्देश. अधिकारबाह्य सिद्धांत उद्देश सर्व भागधारक, धनको आणि गुंतवणूकदार यांच्या हितांचं रक्षण करतो. कारण दैनंदिन कारभार किंवा कामकाज हा जरी संचालक मंडळाकडे असला आणि संचालक मंडळाने चुकीच्या अशा गोष्टी केल्या तर त्याला जबाबदार ते संचालक मंडळच असतं. भागधारक, धनको किंवा गुंतवणूकदार यांना त्याची हानी पोहोचत नाही. म्हणून या अधिकारबाह्य सिद्धांत आहे. त्यानंतर जर उद्देश कलमात जर बदल करायचा असेल तर त्यासाठी काय करावं लागतं पहा. कंपनी उद्देश कलमामध्ये बदल करू शकते. यासाठी तिला सर्वसाधारण सभेत विशेष ठराव संमत करणं आवश्यक असतं. आता पुढचं कलम पाहूयात, जबाबदारी कलम. हे कलम कंपनीच्या सभासदांच्या जबाबदारीची मर्यादा सांगते. म्हणजे कंपनीचे जे सभासद आहे, कंपनीचे जे ओनर आहेत, मालक आहेत, त्यांच्या जबाबदाऱ्या काय? जर कंपनी भागाने मर्यादित असेल, बघा, जर कंपनी भागाने मर्यादित असेल तर सभासदांची जबाबदारी ही भागाच्या दर्शनी किमतीपैकी न भरलेल्या रकमेपैकी राहील. समजा मी भागधारक आहे किंवा तुम्ही भागधारक आहे, 100 रुपयाचा भाग आहे, 70 रुपये तुम्ही भरलेत. मग तुमची आता जबाबदारी किती आहे कंपनीप्रती? राहिलेले पैसे, म्हणजे दर्शनी किंमत न भरलेल्या रकमेइतकी. म्हणजे तुम्ही किती नाही भरले? 30 रुपये नाही भरले, म्हणजे तुमची जबाबदारी काय आहे? 30 रुपयात. हमीने मर्यादित कंपनीमध्ये सभासदांची जबाबदारी कंपनी विसर्जनाच्या वेळेस प्रत्येक सदस्याने कंपनीच्या मालमत्तेसाठी किंवा खर्चाप्रती घेतलेल्या हमी एवढी असते. म्हणजे आता हमीने मर्यादित कंपनीमध्ये काय असतं की सदस्यांनी सांगितले की हां बाबा एवढा खर्च आम्ही देऊ कंपनीच्या मालमत्तेसाठी, एवढी हमी त्यांनी दिलेली असते, लिहून दिलेलं असतं. तेवढी जबाबदारी त्यांची. भाग भांडवल असलेल्या किंवा नसलेल्या अमर्यादित कंपनीमध्ये कंपनीच्या सभासदांची जबाबदारी ही अमर्यादित असते. मग आता जबाबदारी कलमात बदल करायचा आहे तर मग काय करायचं? कंपनी कायदा 2013 अंतर्गत कोणत्याही नियमात जबाबदारी कलम बदलासाठी कोणतीही तरतूद नाही. कारण कायदेशीरपणे एक सभासद व कंपनी यामधील संबंध एक करार आहे. म्हणून जबाबदारी जर काही बदल करायचे तर सभासदांच्या संमतीने तेही लिखित स्वरूपात असणं गरजेचं आहे. कारण हा काय आहे? सभासद आणि कंपनीमधला एक करार आहे, जबाबदारी कलम. आता पुढचं कलम पाहूया, भांडवल कलम. हे कलम कंपनीच्या नोंदविलेल्या भांडवलाची रक्कम सांगतं. हे भांडवल नोंदणीकृत भांडवल म्हणून ओळखलं जातं. यामध्ये जास्तीत जास्त भांडवल उभारण्याची मर्यादा नमूद केलेली असते. यालाच अधिकृत भांडवल असे म्हणतात, ऑथोराइज्ड कॅपिटल. तुम्ही म्हणाल टीचर भांडवल कलम? हो, याच्यामध्ये कंपनी किती प्रकारचे भाग आणि कितीपर्यंत विकू शकते हे स्पष्ट सांगितलेलं असतं. जास्तीत जास्त एवढंच भांडवल कंपनी उभा करू शकते, म्हणून त्याला काय म्हणायचं? अधिकृत भांडवल. भाग भांडवल असलेल्या कंपनीच्या बाबतीत हे कलम भागांची एकूण संख्या आणि भागांची दर्शनी किंमत यानुसार भांडवलाची एकूण रक्कम सांगते. जर एखादी कंपनी अधिकृत केलेल्या रकमेपेक्षा अधिक निधी उभारण्यासाठी अधिक भाग विक्रीत करायचे असेल तर त्यांना भांडवल कलमामध्ये बदल करावा लागतो. जर आता भांडवल कलमामध्ये एवढे भाग विकायचे असं ठरलेलं असेल आणि कंपनीला अजून भाग विकायचे असतील तर तिला भांडवल कलमात बदल करावा लागतो. पाहूयात भांडवल कलमामध्ये बदल कसा करायचा. भांडवल कलमात बदल करण्यासाठी नियमावली तशी तरतूद असणं आवश्यक आहे, तरच करता येतं, नाही तर नाही. कंपनीला पुढील कारणासाठी भांडवल कलमात बदल करता येतो. मग कुठली कारणं आहेत ती? पूर्ण देय भागाचे भागसाठ्यात रूपांतर करणे, अधिकृत भाग भांडवलात वाढ करणे.
भांडवल कलमात बदल करण्यासाठी सर्वसाधारण सभेत सामान्य ठराव संमत करणं आवश्यक आहे. याआधी आपण काय पाहिलं, विशेष ठराव म्हणजे 75%. तर सामान्य ठराव म्हणजे प्रस्तावाच्या बाजूने असलेली मते विरुद्ध मतांपेक्षा जास्त असल्याने संमत झालेला ठराव. म्हणजे आता जी विरुद्ध मत आहेत त्यांच्यापेक्षा थोडीशी जास्त संख्या, म्हणजे हो म्हणणाऱ्याची संख्या जास्त, मग ती 75% एवढी नाही, कमी असली तरी चालतील. एक जरी असली, समजा 20 लोक नाही म्हणतात आणि 21 लोक हो म्हणतात, तर तो कुठला ठराव झाला, सामान्य साधारण ठराव. आता पुढचं कलम पाहूयात, शेवटचं कलम संघटन कलम. घटनापत्रकातील हे शेवटचं कलम आहे. या कलमात सभासद कंपनी निर्मितीची घोषणा करतात, कंपनी निर्मितीची इच्छा दर्शवतात आणि त्याचबरोबर कंपनीचे निश्चित भाग घेण्याची हमी देतात. सार्वजनिक कंपनीमध्ये किमान 7 सभासदांची आवश्यकता असते, स्वाक्षरीची गरज असते. खाजगी कंपनीसाठी 2 आणि एक व्यक्ती कंपनीसाठी एका सभासदांची स्वाक्षरी असणं गरजेचं आहे. प्रत्येक सभासदाने आपले नाव, पत्ता, हुद्दा आणि व्यवसाय एका साक्षीदारासह, म्हणजे प्रत्येक सभासदाला एक साक्षीदार, की सभासदाचं नाव बरोबर आहे, पत्ता बरोबर आहे, हुद्दा बरोबर आहे, व्यवसाय बरोबर आहे आणि सही, एवढं या कलमामध्ये, संघटन कलमामध्ये आवश्यक असतं. आज आपण पाहिलं घटनापत्रक हा कंपनीतल्या दस्तऐवजांपैकी म्हणजेच कागदपत्रांपैकी महत्त्वाचा कागदपत्र प्रकार. ओके, आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.